जिया पाऊस या व्यंगनी थांब माझे प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील 33व्या श्लोकाच्या भाष्यातील 516 क्रमांकाची ओवी आहे। या ओवीतून श्री ज्ञानोबा भगवंताच्या प्राप्तीचं साधन फलासह सांगतात। म्हणजे साध्य आणि साधन याच्या मार्गदर्शनाची महत्वाची अशी ओवी आहे। आज आपण आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण आपल्या साध्य रूपाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीसाठी आपण निघालेलो आहोत। म्हणून आजची जी सेवा आहे ती नैमित्तिक सेवा आहे। कोणतं निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे। आज आपल्या दिंडीचे मालक वैकुंठवासी श्रीमती पार्वतीबाई महादेवबा मोरे व श्री विश्वनाथ महाराज मोरे श्री पांडुरंग महाराज वैद्य व श्री शंकरराव पुजारी विठ्ठल मंदिर ह्या सर्वांची पुण्यतिथी 4 जणांची पुण्यतिथी एकत्र असल्यामुळे देव आणि भक्तांना जी वाट आवडते त्या वाटेचं काही वर्णन करावं। देवभक्तांची सेवा करणाऱ्यांची आज ही पुण्यतिथी असल्यामुळे ही ओवी सेवेला घेतलेली आहे। ह्या ओवीतून ज्ञानोबा साध्य साधनाचं मार्गदर्शन करतात। ह्या ओवीचा सरळ अर्थ असा आहे, तरी झडझडून व्हायला नाही। म्हणजे ह्या दुःखरूपी संसारातून तू झटकन त्वरेने ताबडतोब तू बाहेर पड, वेगळा हो आणि वेगळा होऊन काय करतं, ह्या भक्तीच्या वाटेला लाग। जर ह्या भक्तीच्या वाटेला लागलं तर पुढं काय, तर ही भक्तीची वाट तुला भगवंताच्या स्वरूप निर्दोष अशा स्वरूपाची प्राप्ती करून देईल, असं ह्या ओवीचा सरळ अर्थ आहे। आज जी पुण्यतिथी आहे ती देवाची व संतांची सेवा करणाऱ्यांची पुण्यतिथी आहे। देवाला सर्वात जास्त काय आवडतं तर भक्त आवडतात। भक्त सोडून देवाला काहीच आवडत नाही। भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे। पहिल्यांदा देवाला भक्त आवडतात, नंतर देवाला भक्ताचे भक्त फार आवडतात। जे भक्तांचे जे भक्त असतात ते देवाला त्याच्या स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात। तेही प्राणापरवते आवडते हे निवृत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसते। म्हणजे देवाला भक्ताचे भक्त प्राणापेक्षा आवडतात। इतकंच नाही, त्याच्याही पुढचं असे जे भक्तांचे भक्त आहेत, जे भक्तांची स्तुती करतात किंवा चरित्राचा अनुवाद करतात, त्या भक्तांना जगाचा देव परमात्मा आपली परमदेवता म्हणतात। पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही। म्हणजे अशा भक्तांचे भक्त देवाला खूप आवडतात। अशा भक्तांची आज पुण्यतिथी असल्यामुळे भक्त ह्या भक्तीच्या वाटेने चालून काय फल प्राप्त करून घेतात हे समजावं म्हणून ही आज ओवी मी सेवेला घेतलेली आहे। ही ओवी अतिशय महत्वाची आहे। ह्या ओवीतून साध्य आणि साधन याचं मार्गदर्शन केलेलं आहे। साध्य म्हणजे आपल्याला सर्वांना हवे असलेलं साध्य आणि दुसरं सर्वांना शक्य असणारं साधन, ह्या 2 गोष्टींचा विचार ह्या ओवीतून केलेला आहे। म्हणून ही ओवी अतिशय महत्वाची। तसं दुसऱ्या बाबतीत विचार केला तर हा मुळात अध्यायच खूप महत्वाचा आहे। हा 9वा अध्याय खूप महत्वाचा आहे आणि आपण म्हणायची गरज नाही, स्वतः ज्ञानोबा ह्या 9व्या अध्यायाचं वर्णन करतात। 10व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या काही श्लोकामध्ये ज्ञानोबा स्वतः ह्या 9व्या अध्यायाचं वर्णन करतात। ज्ञानोबा म्हणतात का बघा, असंख्य श्लोकाचा जो वेद आहे, वेद भगवान वेद असंख्य श्लोकाचा आहे। असंख्य श्लोकाचं वेदाचं सार महर्षी व्यासजींनी 1 लक्ष श्लोकात महाभारतात आणलं। महाभारत 1 लक्ष श्लोकांचा आहे आणि 1 लक्ष श्लोकात हे महाभारतात ते वेदाचं सार आणलं। ते सार 18 पर्वात, महाभारतात 18 पर्व आहेत। 18 पर्वात त्याचं 1 लक्ष श्लोकात त्याचं वर्णन केलेलं आहे। असं जे महाभारत आहे ते 1 लक्ष श्लोकांचे।
अशा एक श्लोकाचे महाभारताचं सार तात्पर्य भगवान श्रीकृष्ण व भक्तराज अर्जुनाच्या संवादातून 700 श्लोकात गीतेत आले. आणि जे गीतेत 700 श्लोकात जे सार तात्पर्य आहे ते फक्त एकट्या 9व्या अध्यायात आलेलं आहे. ज्ञानोबा 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला याचं फार लांबून वर्णन करतात. फार वेदापासून सुरुवात करून 9व्या अध्यायापर्यंत असं लांबून आपल्या येडा घालतात, लांबून येडा घालतात, मोठा असं या 9व्या ज्ञानोबा स्वतः. आता शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्ष जोडे. आता 18 पर्वी भारती, ते लाभे कृष्ण अर्जुन वाचकती, आणि जो अभिप्राव गीते 700 तो एकलाच नवमी. म्हणून नवमीचे या अभिप्राया सहसा मुद्रा लावाया, बिहाला मी वाया गर्व का करू. म्हणजे जर वेद घाबरला ह्या 9व्या अध्यायाचं वर्णन करायला, तर आपण ह्या 9व्या अध्यायाचं काय वर्णन करणार असं ज्ञानोबा म्हणतात. आणि जर तसं 9वा अध्याय हा स्थैर्य दाखवणार आहे, स्थिरता दाखवणार आहे. आणि 9व्या अध्यायाला जर उपमाच देता येणार नाही, असं भगवान 9व्या अध्यायात जे बोललेले आहेत त्याला ते 9व्या अध्यायापुरतच बोललेले आहे, त्याला दुसऱ्या कोणत्याच याची उपमा देता येत नाही. 9व्या अध्यायाचं वर्णन हे 9व्या अध्यायाचंच आहे. ज्ञानोबा म्हणतात तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमीचे याची ऐसे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थवत. म्हणजे 9व्या अध्यायाला दुसरी कोणतीच उपमा देता येत नाही. 9व्या अध्यायाला जर उपमा द्यायची जर झाली तर ती 9व्या अध्यायाचीच द्यावी लागेल. जसं 2-3 याच्यात सांगण्यात येत आहे का सागराला कशाची उपमा देता येणार आहे. सागर किती मोठा आहे, ह्या पृथ्वीच्या 2/3% सागर आहे. 1/3%च फक्त पृथ्वी आहे, 2/3% सागर आहे. एवढा मोठा सागर आहे. आपण सागर किती मोठा आहे रे, आपले उजनी एवढा सागर होऊ शकत नाही ना. सागर किती मोठा आहे, उजनी किती छोट आहे. सागराला उपमा उजनीची देता येणार, सागराला उपमा सागराचीच द्यावी लागेल. दुसरं आकाशाला कसली उपमा देता येणार आहे, आमच्या आकुर्डे एवढं आकाश होऊच शकत नाही. आकाश आहे, आकाशाला दुसरी उपमाच देता येणार नाही. तिसरं एक रामरावणाचं युद्ध कसं झालं, रामरावणाचं युद्ध झालं रामरावणासारखंच. आपण म्हणलं रामरावणाचं युद्ध कसं झालं, भारत पाकिस्तान सारखं नाही होऊ शकत. रामरावणाच्या युद्धाला उपमा द्यायची झाली तर ती रामरावणाच्याच युद्धाची दिली पाहिजे, दुसरी कोणतीही उपमा चालणार नाही. तसं ह्या 9व्या अध्यायासंबंधी भगवान जे बोलले ते त्याला दुसरी उपमाच नाही. त्याला फक्त 9व्या अध्यायाला उपमा द्यायची झाली तर त्याची 9व्या अध्यायाचीच द्यावी लागेल. असा हा अतिशय महत्वाचा असा 9वा अध्याय आहे. आणि तो स्थिर आहे. मुळात सांख्यशास्त्राचा जर विचार केला ना तर ही 9 ही संख्या स्थिर आहे. सांख्यशास्त्राच्या दृष्टीने 9 संख्येला फार महत्व आहे. 9 संख्येला कोणत्याही संख्येने गुणाकार करा आणि त्याची बेरीज करा, ती 9च येते. 9 संख्येला कोणत्याही किती मोठी संख्या असू 9नी गुणाकार करा आणि त्याची बेरीज करा, त्याची 9च उत्तर येते. उदाहरण सांगतो, 9 1 9 म्हणजे 9, 9 2 18, 1 8 9, 9 3 27, 2 7 9, 9 4 36, 3 6 9, 9 5 45, 4 5 9, 9 7 54, 5 4 9, 9 7 63, 6 3 9, 9 8 72, 7 2 9, 9 9 81, 8 1 9, 9 10 90, 9 0 9, 11 9 99, 9 9 18, 1 8 9, 12 9 अष्टदर्शक 108, 10 8 18, 1 8 9, 13 9 17 दर्शक 1 7 7 1 8 आणि 1 9, 14 9 26 असे, 6 2 8 आणि 1 9, 15 9 35 असे, 5 3 8 आणि 1 9. तसं म्हणजे याच्या पुढचं पाडा मला काही येत नाही. तुम्ही ह्या म्हणजे किती मोठी संख्या घ्या, 9 ह्या संख्येसाठी किती मोठी, फार लाख एककाची संख्या घ्या आणि त्याला 9नी गुणा आणि त्याची बेरीज करा तर त्याची बेरीज ही 9च येणार. जसं म्हणजेच ह्या 9 ही संख्या अतिशय महत्वाची आणि ती स्थिरता दाखवते, स्थिरत्व दाखवते. जसा आपला भगवान स्थिर आहे तशी ही 9 संख्या स्थिर आहे, ती स्थिरत्व दाखवते. म्हणून 9 संख्येला महत्व आहे. तसं आपल्या भगवंताला महत्व आहे. आपला भगवंत स्थिर आहे, आपण अस्थिर आहे. अस्थिरातून आपल्याला स्थिराकडे जायचंय. म्हणून या
स्थिर 9 संख्या असल्यामुळे 9 संख्येला खूप महत्व आहे. तुलसीदासजी एका दोह्यात सांगतात, तुलसीदासजी म्हणतात हा 9 अंक खूप महत्वाचा आहे. तुम्ही माझ्या प्रभुरामाचं भजन करा, भक्ती करा. जसा 9 हा अंक जसा महत्वाचा आहे तसा रामाचं भजन आहे ना, रामाचे तुम्ही निसंकोचपणे करा. तुलसी इस राम को क्यों नहीं भजत निशंक, आदि अंतमो एक है जैसा 9 का अंक. म्हणजे तुम्ही ह्या प्रभू रामचंद्राचं भजन करा, भक्ती करा आणि त्याची प्राप्ती करून घ्या. जसा 9चा अंक आहे आदि आणि अंत, म्हणजे आपण स्थिरतेकडूनच आलेलो आहोत ना, आणि परत आपल्याला स्थिरतेकडे मिळतो. आदि अंती दोन्ही स्थिरच आहे. तो स्वतः स्थिर असल्यामुळं तुम्ही त्याचं भजन का नाही करत, भक्ती का नाही करत, असं तुलसीदास. म्हणजे 9व्या अध्यायाला 9 अंकाला खूप असं महत्वाचं आहे. ह्या 9व्या अध्यायात 3 गोष्टींचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. एक राजविद्या, दुसरं ऐश्वर्य योग आणि तिसरं अनन्य भक्ती. ह्या 3 गोष्टींच्या विचाराचा ह्या अध्यायात समावेश केलेला आहे. ह्या 3 गोष्टींमध्ये जी तिसरी गोष्ट आहे अनन्य भक्ती, त्या अनन्य भक्तीच्या शेवटच्या भागात, शेवटच्या विचारातील ही ओवी आज मी सेवेला घेतलेली आहे. ही ओवी अतिशय महत्वाची आहे. ह्या दुःखरूपी मृत्यूलोकात, म्हणजेच मृत्यूलोकी रूपी संसारात आपण जे सुख शोधतोय ना, जी आपण सुखाला करसी तळमळ, म्हणजे आपण जे सुख शोधतोय ना, तर त्याचं उत्तर ह्या ओवीतून देतं. तुम्ही हे जे जग आहे, हे मृत्यूलोक आहे, हा पूर्ण दुःखाने भरलेला आहे आणि आपण त्यात सुख शोधतोय ना. मग आपण ह्या मृत्यूलोकात जन्माला आलो, मग जर आपल्याला सुख पाहिजे ना, तर मग आपण काय केलं पाहिजे हे सांगणारी ही ओवी आहे. जर तुम्हाला सुख पाहिजे ना, तर काय करा, तर तरी झडझोडीनी वहिलानी, तरी तू झडझोडोनी वहिलानी असं सांगतात. तर झडझोडोनी वहिलानी इथं 2 प्रकारे सांगतात. निघण्याची जी पद्धत आहे तसं एक आपल्या वेगळ्या भाषेत सांगतो, म्हणजे थोडं झटकन ह्या विषयावर येता येईल. ह्या ओवीतून आहे ना, भगवंत आपल्याला त्यांचं परमनंट लोकेशन सांगतो. या गुगलच्या भाषेत सांगितलं का पटकन लक्षात येईल. परमनंट लोकेशन सांगतो. त्या परमनंट लोकेशन साठी एक ऑफर आहे, एक लिंक आहे. ती लिंक दिली का, ती लिंक टाकली का लोकेशन मिळतं. आपल्याला एकमेकाला लोकेशन द्यायचं असलं तर लिंक देतो, का ही लिंक टाकली का लोकेशन मिळतं. तसं ह्या भगवंताचे जे आपल्याला परमनंट लोकेशनला प्राप्त करायची आहे, परमनंट म्हणजे निजदाम, ह्या लोकेशनला जायचंय, तर त्याला एक लिंक दिली. ती लिंक फॉलो केल्याशिवाय ते परमनंट लोकेशनला जाता येणार. तर त्यात लिंक जी आहे ती भक्तीची लिंक ओपन केल्याशिवाय तुम्हाला परमनंट लोकेशनला जाताच येणार नाही. आणि दुसरी एक महत्वाची खाच याच्यात अशी आहे की लिंक अशी ओपन होत नाही, त्याच्यासाठी 2 स्टेप दिल्यात. त्या 2 स्टेप वापरल्याशिवाय लिंक ओपन होत नाही आणि लिंक फॉलो केल्याशिवाय तुम्हाला लोकेशनला जाता येत नाही. तर त्या 2 स्टेप ज्या सांगितल्या आहेत त्या ह्या 2 स्टेप आहेत. एक झडझडून निघ आणि एक वहिला निघ. ह्या 2 स्टेपनी गेल्याशिवाय तुम्ही लिंकला जाऊ शकत नाही. मग झडझोडणी आपण पहिल्यांदा एका पदाचा विचार करू. झडझोडणी म्हणजे काय? झडझोडणी म्हणजे झटकन. तू ह्या संसारात आहे ना घुटमळत राहू नको, पटकन झटकन वेगळा हो, मोकळा हो आणि ह्या भक्तीच्या वाटेला पटकन वेळ घालू. वेळ कमी आहे, वेळ घालू, घोटळत बसू नको. इथं पटकन निघ. का पटकन निघायचं? तर तू जे शोधतोय ना ते इथं नाहीच आहे. मुळात हा संसारच दुःख रूप आहे आणि तुला पाहिजे सुख. तुला जर सुखाची अपेक्षा आहे, तू सुखाची जर तू तळमळ करीत आहे आणि मुळात हा संसारच दुःखमुळे, संसार दुःखमुळे चौकडे इंगळ. तुम्ही ह्या संसारात तू घुटमळत राहिला, इथंच घोळ घालीत राहिला तर तुला सुख भेटणारच नाही, कारण त्याच्या स्टॉक मध्ये ते नाहीच आहे. दुःख बांधवडी हा संसार, म्हणजे त्याच्या स्टॉक मध्येच नाही तर तो देणार कुठून? म्हणून तू इथं घुटमळत राहू नको. तू झटकन झडझोडणी म्हणजे झटकन निघ इथून. का बरं? कारण उपयोग नाही ना. तुम्हाला जी वस्तू पाहिजे ना ती तिथं पाहिजे ना. तुम्ही आता समजा एखाद्या मार्केटमध्ये आपल्याला एखादी वस्तू हवी आहे, आपण मार्केटमध्ये जातो
हा आपल्याला पाहिजेत पेढे. आपण मार्केटमध्ये गेलो तर आपण कुठे गेलो? चर्मकार गल्लीत. मला सांगा, चर्मकार गल्लीत जाऊन आपल्याला पेढे मिळतील का? नाही. चर्मकार गल्लीत आपल्याला काय भेटतील? मग जोडेच भेटणार ना. तुम्हाला जर पेढे पाहिजेत ना, तर तुम्ही त्या स्वीट मार्ट लाईनला गेलं पाहिजे ना, आणि शू मार्ट लाईन सोडून दिली पाहिजे ना. म्हणून ज्ञानोबराय म्हणता, तुम्हाला जे सुख पाहिजे ना ते इथं नाहीच आहे. मुळात हा संसारच दुःखाचा आहे. संसार दुःखामुळे सगळ्या बाजूनी येणं, सगळ्या कोणत्याही बाजूनी जा, या बाजूनी त्या बाजूनी वर खाली चहूकडे सगळीकडे दुःखच असल्यामुळं तुला इथं सुख भेटूच शकत नाही. म्हणून तू काय कर, तू इथून झटकन बाजूला निघ. याच्यात सुख नाहीये. याच्यात अगोदर एक ओळी येऊन गेली, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या श्रवणी, कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. म्हणजे ह्या मृत्यूलोकात सुख शोधणं म्हणजे निखाऱ्यावर सुखाने झोपण्यासारखं आहे. म्हणजे इथं जर नाहीच आहे तर हे म्हणजे ही कहाणी आहे, ही गोष्ट होईल. फक्त ही कुठेतरी अशी गोष्ट आहे. पहिलं कहाणी असायची बघा, आपण लहानपणी कहाणी सांगायची. एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, एक हुशार प्रधान होता. कायम प्रधान हुशारच असतो. 3 राण्या होत्या. मी खूप शोधलं गुगलवर, पण ते आटपाट नगर काय अजून त्या ठिकाणी सापडलं. किती शोधलं त्यांना, कशात कुठंच ते आटपाट नगर, ते प्रधान राजा, त्याचं नाव बिव काहीच सापडलं. म्हणजे नुसती कहाणीच. तसं ह्या दुःखरूपी संसारात आपण हे जे सुख शोधतोय ना, ही फक्त कहाणी आहे. म्हणून तू याच्यात वेळ घालू नको. तू झटकन ताबडतोब याच्यातून बाहेर निघ. म्हणून म्हणतात झडझडून निघ. आणि दुसरं जे वापरलंय ते वहिला निघ. वहिला शब्दाचा अर्थ तात्काळ, लगेच, लवकर, अग्रक्रमाने, अत्यंत वेगाने. वहिला निघ. वेगाने का निघायचं? वेगाने निघायचं तर त्याला एक कारण आहे. आपल्याकडे वेळ नाही म्हणून वेगाने निघायचे. वेळ का नाही? कारण आपलं आयुष्यच अल्प आहे. अल्प आयुष्य मानवी देह. शतगणिले गणिले नाही, ते फक्त मोजाय पुरतेच आहेत. फक्त म्हणजे मोजाय पुरतेच आहेत. मध्ये बालत्व म्हणजे अर्ध तर रात्रीनं जाणार आहे, राहिलं 50. त्याच्यात बाल, रोग, क्षय, पीडा हे सगळ्यांचा विचार केला तर किती राहणार आहे. म्हणून हा फारसा वेळ नाहीये. मग तुला भजनाला वेळ केव्हा भेटणार? म्हणून तू पटकन, आज जो क्षण तुझ्या याला आलेला आहे ना, तू पटकन निघ. कारण कसं आहे, हे याचा तसा भरवसाच नाही ना. क्षणभंगूर नाही भरवसा. तुझ्याकडे किती वेळ आहे हे तुला माहित नाही. याच कारण याचा क्षणाचाही भरवसा नाही, क्षणभंगूर नाही. कारण हे शरीरच कसं आहे, शरीर जायचं आहे, ते क्षणात जाणार आहे. मग जर क्षणात शरीर जर जाणार आहे तर मग तुला भगवंताची प्राप्ती तू केव्हा करशील? जायाचे शरीर जाईल क्षणात, खा गोपीनाथ पावेची ना. जर हे शरीर जाणार आहे आणि ते क्षणात जाणार आहे तर तू ह्या भगवंताची प्राप्ती केव्हा करशील? म्हणून क्षण ना क्षण महत्वाचं आहे. तू पुढं किती वेळ आहे काय हे माहित नाही. तू क्षणाचा विचार कर आणि ह्या क्षणाला निर्णय घे. क्षण खूप महत्वाचं आहे. कारण याचा क्षणाचाही भरवसा नाही. तुकोबाराय म्हणतात ना, क्या जीवन की पकरी हाच हातो लिया नाही तेरा घास. म्हणजे आपण जेवायला बसल्यावर जो घास घेतो तो आपण घेतलेला घास तोंडात घालू इतकी सुद्धा याची शाश्वती नाही, याचा भरवसा नाही. याच्या पुढचं एक प्रमाणे क्षणभंगूर हे जाय न कळता ग्रास गिळी सत्ता हाती नाही. म्हणजे तुम्ही घेतलेला घास तोंडात जाणार, तो तोंडात घातलेला घास तू गिळीन इतकी सुद्धा याचा भरवसा नाही. हा, तोंडात घास गिळायच्या आधीच उचकी गेला. म्हणजे इतका सुद्धा याचा भरवसा नाही. म्हणून तू क्षणाचा विचार कर आणि वहिला निघ. तू आज जो क्षण जगतोय ना तो महत्वाचा आहे. तुला किती वेळ आहे, किती अवकाश आहे काय माहिती?
तर काल त्या नाटाच्या याच्यात येऊन गेलं प्रमाण, दिला एक काळे अवकाश नाही पावले आयुष्य नाश. म्हणजे किती किती वेळ आहे आपल्याकडे काही सांगता येत नाही. म्हणून तू काय कर, तू वहिला निघ. वहिला म्हणजे ताबडतोब निघ. जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण काय ऐक वहिला. म्हणजे तू वहिला निघ, म्हणजे तातडी कर. तातडी वहिला म्हणजे तातडी, अग्रक्रमाने सगळं सोडून दे, वेगाने याने निघ. असं तुकोबाराय पण म्हणतात ना ते क्षणाक्षणाची. त्याच्यात तिसरं चरण काय, संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी. तातडी म्हणजेच वहिला. म्हणजे तू सगळं करायचं हे कर. कान्होबाराय म्हणतात राम राम स्मरा आधी. तुकोबाराय म्हणतात आधी घेरे राम राम नाम, आधी घेरे राम नाम. नाथबाबा पण म्हणतात ना, नाही ज्ञानोबाराय म्हणतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणजे तू सगळं सोड आणि पहिलं, सगळ्यात पहिलं वैल आहे ना, हा पहिल्याचा भाऊ आहे. पहिलं वैल आपण नाही म्हणतो, पहिलं वैल तसं हा वैल आहे तो. म्हणजे तू सगळं सोड आणि ह्या मार्गाने वहिला निघ. म्हणजे म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात तरी झडजोडीने वहिला निघ. मग जडजोडीने जर वहिला निघ तर मग जायचं कुठं, ह्या संसारात, ह्या दुःखरूपी संसारातून तू जडजोडीने वहिला निघ. मग तू जायचं कुठं, तर मग ह्या वाटेने निघ. कोणत्या वाटेने निघ, तू वाट धर म्हणतात. कोणत्या वाटेने निघ म्हणतात, तर ज्ञानोबाराय म्हणतात ह्या भक्तीची वाटे निघ. तू ह्या भक्तीच्या वाटेला निघ. ही भक्तीची वाट ही फार महत्वाची आहे. ह्या भक्तीच्या वाटेनेच तुला गेलं पाहिजे. आणि जर तुला भगवंताची प्राप्ती करायची तर तू हीच वाट धर. ही भगवंताकडे जाण्याच्या मग इतर वाटा नाहीत का, इतर साधनं नाही का. साधनं म्हणजेच वाटा. तर भगवंताकडे जाण्याच्या खूप साधनं आहेत, खूप वाटा आहेत. ज्ञानोबाराय सांगतात ना, म्हणून पार्था पायी प्रवेशवाया माझ्या ठाई. उपाय नाही, उपायांची नाही केनी वाणी का केनी. उपाय नाही, उपायांची नाही केनी आहेत. अजून त्याच्यावरचीच एक ओवी आहे, आगा एकुलानीचे खागे मज येऊपा भलते नि मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. म्हणजे तुम्ही कोणत्याही मार्गाने या, तुम्हाला माझी प्राप्ती होईल. भगवंताकडे जाण्याचे खूप मार्ग आहेत, अनेक मार्ग आहेत भगवंताकडे जाण्याचे. म्हणजे खूप साधनं आहेत, पण ती सर्व साधनं भगवंतापर्यंत पोचतीलच असं नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात ह्या साधनाने जा, ह्या साधनाने तू नक्की भगवंतापर्यंत पोहोच. इतर साधनं आपल्याला खूप माहिती आहे. ते का वासुदेवात म्हटलंय ना, जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी हरणे मरणे, केशव माधव अच्युत पात करणे. म्हणजे किती साधनांनी आपण भगवंताकडे पोचू शकतो. जप आहे, तप आहे, ध्यान आहे, ज्ञान आहे, व्रत आहे, हे इतकी किती साधनं आहेत. पण ज्ञानोबाराय ही सर्व साधनं बाजूला ठेवून भक्तीचीच वाट का सांगतात, तर त्याला कारण असं आहे का ही सर्व साधनं आहे ना, ही सर्व साधनं ही सर्वांना शक्य होणारी नाही. त्या भक्तीच्या साधनाच्या दोन अंगाने विचार करावा लागेल. भक्तीचं साधनाच्या दोन अंगाने, एक अंगाचं असं आहे का ती सगळ्यात सोपी वाटी म्हणून भक्तीच्या वाटेने म्हणतात. आणि दुसरी ही भरवशाची आहे, खात्रीची आहे, हमीची आहे आणि मुक्कामाला पोहोचवणारी आहे. वाट म्हणजे काय, वाट म्हणजे जी मुक्कामाला पोहोचवते तिला वाट म्हणतात, आणि जी कुठेही नेऊन पोहोचवते तिला आडवाट म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर मुक्कामाला पोहोचायचंय तर तुम्हाला ह्या भक्तीच्या वाटेने जावं लागेल. म्हणून आणि सगळ्यात सोपं ह्या भक्तीच्या सोपेपणाचा जर विचार केला तर बाबा चतुसूत्री सांगत असतात, कुणीही घ्या, कुणी कशी करा, कुणी करा, केव्हाही करा, कुठेही करा, कुणीही करू शकतो. सगळ्यांशी येते आहे अधिकार. यारे यारे लहान थोर याती भलती नारीनं, ब्राह्मणांपासून तर वेश्यापर्यंत कुणीही भक्ती करू शकतो. सगळ्यांना अधिकारी, सर्वजण या भक्तीच्या अधिकारी. आणि सगळ्यात सोपं साधन तर भक्ती आहे. तुका म्हणे आहे
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून. सर्वात सोपं साधन हे भक्तीचं साधन आहे. तुकोबराय सांगतात ना, इतर साधनं कशी आहेत आणि भक्ती कशी आहे. तुकोबराय सांगतात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. भक्तिपंथ बहुसोपा म्हणजे तेच सांगायचं. म्हणजे ह्या ज्या वाटा आहेत ना, ह्या वाट्यामध्ये आता ताकद पावर राहिलेली नाही. त्याचा एक जमाना होता, एक काळ होता, आता त्याच्यात दम राहिला नाही, म्हणून त्याला टीव्ही झालाय. म्हणून तुकोबराय म्हणतात क्षय झालाय. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे. ह्या कलियुगात हेच साधन, भक्ती हीच साधन तुम्हाला सर्वात सोपं आहे. आणि तुम्ही हीच साधन करा. कारण न कळे न घडे सर्वथा, न कळे ज्ञान, न घडे योग, आणि सर्वता कर्म सर्वता घडत नाही. म्हणजे असं 3 साधनांचा विचार घेऊन तुकोबराय म्हणतात, अरे बाबांनो, भक्तिपंथ बहुसोपा हीच सगळ्यात सोपी वाटे आणि तुम्ही ह्याच वाटेने चला. म्हणून म्हणतात तुम्ही ही सोपी वाटे, तुम्ही ह्या वाटेने चला. आणि दुसरं सांगितलं ही भरवशाची. दुसरं ह्या भक्तीचं का करायची, भक्ती का करायची, ह्या भक्तीच्या वाटेनेच का जायचं, तर ही भरवशाची म्हणून या वाटेने जायचं. भरवशाची का, तर इतर साधनं आणि भक्ती साधनेमध्ये खूप फरक आहे. भक्ती साधनांमध्ये इतर साधने तर भरवशाची नाहीये, ती कधी काळाच्या जबड्यात घालतीन असं सांगता येत नाही. ही साधनं खाली ती काळाची आहे मुखी, गर्भवास शेकी न चुकत. ही इतर साधनं आहेत ना, ही काळाच्या जबड्यात घालणारी आहे. पण भक्ती साधन तसं नाहीये. भक्ती साधनाची काळावर सत्ता चालते. इतर साधनांवर काळाची सत्ता चालते, पण भक्ती साधनेची सत्ता काळावर चालते. भक्ती साधनेला काळ काही करू शकतो, त्या रानात सुद्धा येऊ शकत नाही. या भक्तीचा परिक्षेत्रात सुद्धा काळ येऊ शकत नाही. तुका म्हणे भेने काळे नये तेने राणी. काळ तिथं येऊ शकत नाही. काळाची कोणतीही नजर त्याच्यावर येऊ शकत नाही. आणि काळ हा दूर पळतो. काळच नाही, यम दूत सगळेच पळतात. एका जनार्दनी वासुदेव चिंतिता, यम काळ दूत पळती नाम ऐकता. म्हणजे ह्या भक्ती हे साधन खात्रीचं आहे. भक्ती हे साधन खात्रीचं कसं आहे, तर तुकोबराय सांगतात, करा हरिभक्ती परलोकी ये कामा, सोडविल यमापासून. तुम्ही हरिभक्ती करा. ही हरिभक्ती आहे ना, तुम्हाला हमीची आहे, तुम्हाला मुक्कामाला पोहोचवणारी आहे. कसं मुक्काम, तुम्हाला ही यमाच्या तावडीतून सोडवणारी आहे. तुम्ही परलोकी जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला यमाच्या तावडीतून, परलोकीला भक्तीच कामाला येईल का? दुसरं काय कामाला येऊ शकत नाही? सत्ता संपत्ती काही कामाला येऊ शकत नाही का? तर नाही. तुकोबराय म्हणतात नाही येऊ शकत. तिथं सत्ता चालणार नाही, तिथं संपत्ती चालणार नाही, तिथं फक्त भक्ती चालणार नाही. तेथे मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे यमाल. म्हणजे तुमची सत्ता, किती सत्ता आली तर ती सत्ता पुढे येणार नाही. किती संपत्ती मिळवली तरी ती संपत्ती वर नेता येत नाही. वर नेता येणारे फक्त भक्ती. आता जुनं उदाहरण सांगायचे रावणाचं. रावणाकडे किती मोठी सत्ता होती, पण ती संपत्ती होती, पण त्याला एवढी सुद्धा वर नेता आली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी नेली नाही. आत्ताच ताजं उदाहरण सांगायचं तर टाटा. जगातल्या पहिल्या 10 श्रीमंतापैकी श्रीमंत आपल्या भारतातले टाटा होते. टाटा गेले, मागं कोणीच नाही, सगळी संपत्ती अशीच्या अशी इथं राहिली, काही नेता नाही आलं. म्हणजे संपत्ती बरोबर नाही नेता येणार, सत्ता बरोबर नेता येणार नाही, तिथं बरोबर जाणारी फक्त भक्ती. म्हणून तिथे मग तेथे नचले काही, सत्ता संपत्ती राहील, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे यमाज्ञा. यमाज्ञा एकदा झाली का यमदूत येतात, त्यांना घेऊन जातात, यमापुढे हजर करतात. यम चित्रगुप्ताला बोलवतो आणि विचारतो, नारद पुराणात सांगितलेलं आहे, इथं का अथ काल चित्रगुप्तम आहूय इद अभाषित
अस्य शिक्षा विधानांच यथावत वद पंडित. म्हणजे चित्रगुप्ताला काल बोलवून घेतो आणि विचारतो का सांगा याची फाईल काय रेकॉर्ड आहे ते काढा. चित्रगुप्ताकडे सगळ्या जगाचं रेकॉर्ड आहे, सगळ्या जगाची फाईल चित्रगुप्ताकडे, प्रत्येकाची क्षणाक्षणाची प्रत्येक गोष्टीची फाईल, प्रत्येक क्षणाक्षणाचं रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे आहे. 10व्या अध्यायात नाही का भगवंताच्या ज्या 75 विभूती सांगितल्यात त्याच्यात एक यम संयमता अहम, म्हणजे संयमन करण्यामध्ये यम ही माझी विभूती आहे. त्याचं वर्णन करताना ज्ञानोबरायांची एक ओवी आहे, जगाची शुभाशुभे लिहिती प्राणी याच्या मानसाचा झाडा घेती केलियानुरूप होती भोग नियम जेजी. म्हणजे जगाची शुभाशुभे लिहिती, म्हणजे प्रत्येक गोष्ट तिथं लिहिली जाते, त्याचं रेकॉर्ड काढलं तर यांनी काय केलंय कसं केलंय. सुरुवात मंदिरापासून आहे, सकाळी उठून मंदिरात गेला का नाही, दर्शन केलं ना केलं का नाही, घरात येऊन आपल्या देवाची देवघरात पूजा केली का नाही, आपल्या घरात दैवत आहे आई वडिलांचं दर्शन घेतलं का नाही, आपलं उचित कर्तव्य केलं नाही, गावागावात घराघरात भांडणं लावलीत का, आग लावली का, काय काय केलं, हे सगळ्याचं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड होतं. आणि मग चुकीचं काही त्याच्यामुळे अनर्थ झाला ना तर यम शिक्षा देतो. मग शिक्षा देतो त्याला नरकात जावं लागतं. तुझ्याकडनं 14 प्रकारचे अनर्थ झालेत ना, मग तुला 14 प्रकारचे नरक, मग एकेका नरकात 1400 वर्ष राहावं लागतं. मग त्याला यमदूत त्याला शिक्षा करतात, मारती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. पण एखादा भगवत भक्त ज्या वेळेला इहलोक सोडून जातो त्यावेळेला त्याला पण न्यायला यमदूत येतात. यम त्याला घेऊन जातात, यमपुढे हजर करतात. नेहमीप्रमाणे यम सांगतो चित्रगुप्ताला काढा याची फाईल. चित्रगुप्त फाईल दाखवतो, तो पहिलंच होतं हा सकाळी उठून काकडा करत होता, मंदिरात जात होता, दर्शन काकडा करत होता, दर्शन घेत होता, मंदिर झाडून घेत होता, घरी येऊन देवघरात आपली पूजा करत होता, नित्यनेम करत होता, 11 माळी जप करत होता, आई वडिलांचं दर्शन घेत होता, सगळं चांगलं करत होता, नाम सप्ताहात गावातल्या नाम सप्ताहात मदत करत होता, सामाजिक कार्यात भाग घेत होता, शाळा वगैरे सगळ्या चालवायचा, अन्नदान करायचा, सर्व देणगी द्यायचा, दान करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, पंगत द्यायचा, सगळी व्यवस्था सांभाळायचा. असं एक 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 असं भक्तीला साजेसं असं जीवन त्याच्याकडून घडलेलं एक एक असं ऐकल्यावर यम गहिवरतो, आपल्या सिंहासनावर उठतो आणि खाली येतो आणि त्या भगवत भक्ताच्या चरणाला लागतो, नतमस्तक होतो आणि म्हणतो आज धन्य आहे, आज हा यमलोक धन्य झाला का असा भगवत भक्त या यमलोकात आला. यमधर्म वाट पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटती ती. यम गैवरतो आणि दर्शन घेतो का आज खऱ्या अर्थानं हा यमलोक धन्य झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात करा हरिभक्ती परलोकी कामा सोडविल ती सोम. आणि त्या भगवंताला त्या भक्ताला यम वैकुंठाला विष्णुदूताला बोलवतो ना, वैकुंठाला पाठवतो. म्हणजे या यमाच्या तावडीत ही भक्ती जो करतो त्याला यमाच्या तावडीत राहायची यम त्याला यमाच्या तावडीतून सोडवतो. भक्ती यमाच्या तावडीतून सोडवणारी आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात करा हरिभक्ती परलोकी कामा सोडविल यमापासून. आणि तुकोबाराय तर भक्ती क्षेत्रातलं सगळ्यात उच्च रत्न असेल तर तुकोबाराय. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. तुकोबाराय चकारातून सांगतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटी पांडुरंग भेटे भरवशेने खात्रीने मुक्कामाला पोहोचवणं. भरवशाची फक्त एवढीच वाटे, म्हणून तुम्ही ह्याच वाटेने चला. आणि ह्या वाटेने तुम्ही चाललं का तुम्हाला नक्की भरवशाने पांडुरंग भेटेल. ह्या सगळ्या भरवशाचं जर खात्रीचं जर पुराव्याचं जर द्यायचं झाला तर एक सुप्रीम कोर्टाचा पुरावा आलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा एक पुरावा असा आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया दुर्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतात तरंती ते. ह्या श्लोकावर भाष्य करताना तरती ह्या पदाचा विचार करताना ज्ञानोबारायांनी ज्या ओव्या यात सांगितल्यात ना, तो सुप्रीम कोर्टाचा पुरावा. ज्ञानोबाराय आपल्या वारकरी संप्रदायातलं सुप्रीम कोर्ट आहे, त्याला चॅलेंज नाही.
सुप्रीम कोर्टाच्या हा निवाडा आहे का भक्ती हेच साधन सर्वात श्रेष्ठ आहे. तुम्ही दुसरं कोणतंही साधन करू नका, ह्याच वाटेला लागा. ही माया नदीचं रूपक केलं, माया नदीचं रूपक केलंय आणि अनेक साधनांनी ह्या माया नदीच्या पैलतीराला भगवंत आहे, पैलतीला भगवंताची प्राप्ती करण्यासाठी अनेक साधनांनी ह्या माया नदीत उड्या टाकल्या. त्यांची काय काय अवस्था झाली तर विस्तृत वर्णन ह्या ओव्यांमधून ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. ज्ञानोबाराय सांगतात काही साधनांनी याच्यात उड्या टाकल्या, ते पलीकडे गेलेत, असा एकाचाही मोबाईल आला नाही. बरं आपण इकडून त्याला मोबाईल करायला गेलो तर तो रेंज मध्येच नाही. मी नाही सांगत, ज्ञानोबाराय सांगतात एक ही स्वयंबुद्धीच्या बाई रिगाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेची डोही गर्वेची मिळली पण पलीकडे नाही. एकी वेदत्रयाच्या सांगडी घेतले अहंभावाच्या धोंडी, ते मदमिनाचे तोंडी सगळीची गेली पण पलीकडे नाही. एके वैसेचे पाड बांधले, मग मनमथाचे कासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळून या पण पलीकडे नाही. एक यजन क्रियेची पेटी बांधवणी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाचे कपाटी शिरकोणी ठेले पण पलीकडे नाही. एकी मोक्ष लागावयाच्या वाटा, अशा केला कर्मबायांचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधी निषेधांच्या पण पलीकडे नाही. मग ज्ञानोबा पलीकडे कोण गेलंच नाही का? एकच लीला तरले, जे सर्व भावे मज बजले, तया आईलीच थडिये सरले मायाजाळ. पलीकडे त्याला जावंच लागलं नाही, अलीकडच्याच काठाला भगवंताची प्राप्ती झाली. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात ये भक्तीची ये वाटेला, तुम्ही या भक्तीच्या वाटेने लागा. मग त्याचं फल काय? त्याचं फल या ओवीच्या उत्तरार्धात सांगतात, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. म्हणजे तुम्हाला अव्यंग म्हणजे निर्दोष व्यंगरहित अशा माझ्या निजधामाची प्राप्ती होईल. मला एक सांगा, ही प्राप्ती ही शेवटची स्टेप आहे. निजधामाची प्राप्ती ही भक्तीच्या वाटेची शेवटची स्टेप आहे. मग ज्ञानोबा आता म्हणतात ह्या भक्तीच्या वाटेला लागा आणि डायरेक्ट सांगतात शेवटची स्टेप निजधाम निर्दोष अशा स्वरूपाची प्राप्ती होईल. मग वाटेला लागल्यापासून तर तिथपर्यंतच्या प्रवासाचं काय? तर भगवंत इतका जबाबदार आहे, जबाबदारी घेणार आहे का वाटेला लागल्यापासून त्या भक्ताची काळजी करतो तो शेवटपर्यंत. सगळ्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत वाटेला लागल्यापासून त्या भक्ताची काळजी करतो. आणि वाटेला लागल्यावर तू वाट आहे ना अशी इकडं तिकडं भुलू देत नाही, तळापर्यंत नेतो. मधूनच असं पळत नाही, भुलवून येते वाट घरी घरोनी दावी नीट पंढरपूर. हा, अजिबात इकडे तिकडे जाऊन देत नाही. असं वाटेला एकदा लावलं ना तो खूप काळजी घेतो. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करीत योगक्षेम महामेम. पढे देवभाव पुरवी वासना आणि तिथे आपण पाशी. शेवटला स्वरूपाला प्राप्ती होतपर्यंत तो सगळी आपल्या जीवनाची प्रत्येक देहाची सगळ्याची काळजी घेतो आणि प्रत्येक गोष्टीत लक्ष घालतो आणि प्रत्येक गोष्ट लक्ष घालूनच तो आपल्याला ह्या वाटेने घेऊन जातो. एक रामकृष्ण परमहंस एक न्याय सांगायचे आणि तो रामकृष्ण परमहंस जो न्याय सांगायचे ते माझा आराध्य नथुसिंग बाबा सांगायचे. नथुसिंग बाबा एक न्याय सांगायचे. इतर साधनं आहे ना, इतर साधनं जी भगवंताच्या प्राप्तीचं जे इतर साधनं येतं तो मरकट न्याय आणि भक्ती साधना हा मार्जार न्याय. मार्जर न्याय. मरकट न्याय म्हणजे काय? माकड आपल्याला पिल्लांना जन्म देते, पण त्याची जबाबदारी घेत नाही. तुला जर मला माझा पाहिजे, मी पाहिजे जर तुला, तर तू मला धरून राह. मी तुझ्यासाठी मी काही करणार नाही. तुला तुझ्या शक्तीनं माझ्याशी संपर्क करायला लागेल. तुला तुझ्या सगळं प्रयत्न तुलाच करावे लागतील, मी काहीच करणार नाही.
याला म्हणतात मरपेटणे. पण मार्जर न्याय असं नाहीये. मार्जर म्हणजे मांजर आपल्या पिलांना जन्म देते पण त्याची खूप काळजी घेते. असं म्हणतात एका रात्रीत ती 7 घरं हिंडते. इतकं बोका, काळरूपी बोका, त्या बोक्यापासून वाचवण्यासाठी ती 7 घरं फिरते. अशी इतकी काळजी घेते. मला एक सांगा, आणि ती नेते कशी हो? दातात, तोंडात दातात. मला सांगा ते दात काय तिचे हे आहेत का? अहो एका क्षणात ती उंदराचा फाडशा पाडते. एका क्षणात इतकं काय टोच मारली तर उंदीर. आणि अशा दातांमध्ये त्या पिलांना हळूच नेऊन ती पूर्ण मांजर होतपर्यंत सांभाळते. तसं हा भगवंत जो भक्ती करतो ना त्याला असं अलगत असं ह्या वाटेने घेऊन जातो. प्रत्येक गोष्टीत लक्ष घालतो. प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून हा आपल्यापर्यंतचा प्रवास तो भक्ताचा सुखरूप करतो. पहिली आपली सुरुवात काय झाली होती? तू अवघाच नाही सुका लागी करसी तळमळ. तर याचा शेवट असा आहे मग तू अवघाची सुखरूप. म्हणजे तू सुरुवातीला जे सुखासाठी तळमळ करत होता तर आज तू ह्या भक्तीच्या वाटेने जर तू गेला, वाटचाल केली तर तू अवघाच सुखरूप होणार आहे. पूर्ण सुखरूप होणार आहे. पूर्ण भगवंताची तुला प्राप्ती होणार आहे. आता गाथा ज्ञानेश्वरीचा आपण ह्या भक्तीच्या अंगलिंग नाथ महाराजांनी एक महत्वाचा याच्यात भाग सांगितलाय. नाथ महाराजांनी इतर साधनांना जास्त हे नाही दिलेलं. इतर साधनांमधून प्रामुख्याने फक्त ज्ञान साधन घेतलंय. आणि ज्ञान आणि भक्ती साधन मध्ये फरक, कोणतं साधन योग्य आहे, कोणतं साधन फरक आहे, हे नाथ महाराजांनी एक 2-3 ओव्या सांगून त्यातला फरक सांगितलाय. भक्ती साधन आणि ज्ञान साधनामध्ये काय फरक आहे? माझी प्राप्ती लागोनी भक्ती ज्ञान हे दोन्ही. ज्ञान अत्यंत कठीणपणी, भक्ती निर्विघ्नी पाववी मज. म्हणजे ज्ञान अत्यंत कठीण आहे पण भक्ती ही निर्विघ्न आहे. दुसरी ओवी अशी आहे, संसार तरावया लागी अनेक साधने अनेगी, बोलिली ती जाण वावगी, प्रयोगी उत्तम मदभक्ती. आणि तिसरी ओवी अशी आहे, उपायान माझी अति प्रांजळ, निर्विघ्न आणि नित्य निर्मळ, माझी भक्ती एक केवळ, ज्ञान ते निकळ मध्यपाती. अशा 3 ह्या 3 ओव्यांचा संदर्भ घेऊन भागवतात भक्ती हे साधन कसं श्रेष्ठ आहे. पूर्ण सर्व साधनांचा विचार झाला. त्याच ज्ञानोबारांनी तर कोर्टात निकालच दिला. सगळ्यात उत्तम काय असेल तर ती भक्ती आहे. आणि इतर साधनं कठीण आहेत, सर्वांना शक्य. त्याही साधनांनी भगवंताची प्राप्ती होते, फक्त कठीण आहे, त्या कठीण आहेत. आणि सर्वात सोपं आणि भरवशाचं साधन कोणतं असेल तर ती भक्ती आहे. भक्ती आत्मन्वी अशा म्हणजे असं एक लौकिकाने सांगायचं जर ठरलं तर हे जे मार्ग आहेत ह्या मार्गाला दोन पद्धतीने उदाहरण देता येईल. ह्या मार्ग ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. ज्ञान मार्ग म्हणजे समृद्धी आहे आणि भक्ती मार्ग म्हणजे आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग. समृद्धी मार्गाला टोल आहे, आपल्या मार्गाला टोल आहे का? टोल. येथे सेवा हा दारवंटा टोल आहे, त्या मार्गाला टोल आहे, आपल्या मार्गाला टोल नाही. कुणी या टोल नाही, तो निकळ आहे, कळत नाही. औरंगाबादला उतरायचं म्हणलं ना काय वेळेला वेरूळलाच उतरावं लागते तेव्हा औरंगाबादला जातं. आणि हुकला तर पुढे चिकलठाण्याला, म्हणजे ती समजत नाही, निकळ आहे. आणि दुसरं एक मध्यपाती म्हणजे ऍक्सिडेंट होण्याचं जास्त स्पीड जास्त असल्यामुळे ऍक्सिडेंट खूप होतात. तुम्ही बघ टायर फुटले, कशाने टायर फुटतो? स्पीडमुळे काय होतं? टायर मध्ये हवा वाढते, गरम होतं, गरम झाली का हवा वाढली, मग ज्याची हवा वाढली म्हणून ही समृद्धी मार्ग आहे ना. ह्या भक्ती मार्गात तसं नाहीये.
ह्या भक्ती मार्गात आहे ना एक नवीन टायर कंपनी निघाली 100 वर्षापूर्वी. हे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था 100 वर्षापूर्वी शिक्षण संस्थेतले जे टायर निघालेत ना त्याला 4-5 नट लागलेत. टायरला 5 नट असतात ना, असे 4-5 नट आले. मारुती बाबा, स्वामी महाराज, मामासाहेब, लक्ष्मण महाराज, शांताराम गुरुजी, मास्त भाऊसाहेब, अशी ह्या वेगवेगळ्या नटांनी हे टायर एकदा फिट केलं ना का हे टायर फुटतच नाही. बरं याची हवा वाढतही नाही, कमी होत नाही. इथून सुरुवात केली का ज्ञानोबा तुकाराम, शेवटपर्यंत ज्ञानोबा तुकाराम. हवा वाढत नाही, कमी होत नाही. हा, ट्यूबलेस टायर, हवा मजबूत आहे. बरं हे टायर उघडतच नाही. किती दिवस झालेत ह्या कंपनीचा जो टायर आहे ना 64 वर्ष झाले उघडलाच नाही. काही त्या वारीला जी नक्षी होती ना तीच नक्षी आजही तीच निष्ठा, तीच सगळं. नक्षीच बदलली नाही, अजून उघडलाच नाही टायर. इतकं ह्या काहींचं 40 वर्षाचं टायर आहे, काहींचं 25 वर्षाचं आहे, 30 वर्षाचं. पण हे जे भक्ती मार्गात आहे ना ह्या वाटेला तर तुम्ही लागले तर ही वाट तुम्हाला नक्की मुक्कामाला पोहोचवणारी आहे. अशा प्रकारे माझ्याकडून जितकं बोलता आलं तितकं बोल. आज आपण सगळे या वाटेने चाललेलो आहोत. तर माझी पण वारी घडावी म्हणून तुमच्या सगळ्यांची कृपेची आवश्यकता आहे. सगळ्यांनी माझ्यावर कृपा करावी हीच भावना व्यक्त करून माझ्या सेवेला विराम देऊ.